आज संपूर्ण देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे। घरी असल्यामुळे मजुरांना कामे मिळत नाही। त्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष सुधाकर भारसाकडे यांनी तहसील कार्यालयात जाऊन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 1 लाख रुपयांचा धनादेश दिला आहे। या महामारीच्या संकटामध्ये जो काही मुख्यमंत्र्यांनी जे काही योगदान या महाराष्ट्राला दिलेलं आहे आणि ते खूप मोठ्या प्रमाणात लोकांची काळजी घेत आहेत, सहकार्य करत आहेत। आर्थिक पॅकेजसुद्धा त्यांनी जाहीर केलेलं आहे। त्याकरता माझासुद्धा एक खारीचा वाटा म्हणून मी आज सन्माननीय मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 1 लाख रुपयाचा धनादेश एसडीओ मॅडमच्या सुपूर्द केलेला आहे की जे काही आपल्याकडून फुल नाही फुलाची पाकळी जे काही देता येईल ते मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपण दिली पाहिजे एवढी सर्वांना विनंती करतो। यावेळी त्यांनी संपूर्ण जनतेला घरीच राहण्याचं आवाहन केलं आहे। आज आपण पाहतोय संपूर्ण विश्वामध्ये हे जे कोरोनाचं महामारी संकट कोसळलेलं आहे, यामधून आपला देशसुद्धा सुटलेला नाही आणि आपलं महाराष्ट्र राज्यसुद्धा याच्यातून सुटलेलं नाही। म्हणून सर्व लोकांना, सर्व जनतेला मी विनंती करणार आहे दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं की सन्माननीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री जे वारंवार लोकांना विनंती करत आहेत की घरातच राहा, घरातच थांबा, तर त्यांच्या विनंतीला सर्व महाराष्ट्रातल्या लोकांनी साथ द्यायला हवी। आणि हे जर संकट आपल्याला टाळायचं असेल, उद्याचा उजाळणारा दिवस जर आपल्याला बघायचा असेल, तर आपण घरात राहूनच हे संकट पळून लावू शकतो। म्हणून सर्वांना पुनश्च एकदा विनंती करतो की आपण सर्वांनी काही दिवस तरी घरातच राहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या। विदर्भ न्यूज करिता खल्लारेतून नासिर शहा।